तर श्रीपाद नाईक यांचाही प्रचार जोरात सुरू आहे। बुधवारी उत्तर गोव्यातील अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव बोडगेश्वराचे आशीर्वाद घेऊन म्हापसा भागात त्यांनी दिवसभर मतदारांच्या भेटी घेतल्या। आज लोकसभेचं शासकीय खासदार म्हणून निवड झाली। लोकसभेची निवडणूक डिक्लेअर झाली। परत एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून म्हाका पार्टीन निवडलो। हांव पार्टीच्या सगळ्या अध्यक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद करता की म्हजेर परत पांचव्यांदा विश्वास दवरून हो सीट परत एकदा लढपाची संधी दिल्या। आम्ही जे प्रकल्प केले ते कांयच करूना अशा पद्धतीचे काही लिडर हे लोकांक खोटे सांगपाक लागल्या। परंतु आम्ही जे कितें केलां ते फक्त तोंडी न्हय, लोकांच्या हातान आम्ही ते रिटर्न तांच्या हातांत दितले आणि त्यामुळे आमकां कशाच पद्धतीन काहीतरी मनात दुबाव दवरपाची कांय गरज ना। आमचे कार्यकर्ते रात दीस झोटून आतापर्यंत भरपूर ते तांणी आपल्या बुथांत आपल्या मतदारसंघात भरपूर प्रचार केल्लो आसा आणि उत्तर गोंयची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यानच आसतली असो म्हाका पूर्ण विश्वास आसा। आज जवळजवळ 7 मतदारसंघ, आज म्हजो 7वो मतदारसंघ, एक मतदारसंघ एक दीस अशें सगळ्यांची गाठी भेटी घेवपाचें काम पयले फेरीन सुरू जाल्लें आसा। त्यामुळे आनी एक साधारण 12-13 दिसांनी संपूर्ण उत्तर गोंयाक एक राउंड जातलो आणि दुसरो जो राउंड जातलो तो कॉर्नर मिटींग आणि मोठे मिटींग अशें तरेचो दुसरो राउंड जातलो आणि तातूंतल्यान जवळजवळ 23 एप्रील जी आमची इलेक्शनाची तारीख आसा आणि त्यामुळे कार्यकर्ते, आमचे मतदार, आमचे वेलविशर आणि पूर्ण तयारेनिशी की जास्तीत जास्त मतदान जावचें अशे तरेचें तांचें काम सुरू आसा।